जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपले सागर व GRN शेती योजना 2.1 या चॅनलवरती। मित्रांनो, आपण राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना 50,000 रुपये वाढीव अनुदान दिले जात आहे। हे वाढीव अनुदान आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आणि ह्या अनुषंगाने बरेच सारे असे प्रश्न निर्माण होतात की या वाढीव अनुदानासाठी नेमकं पात्र कोण असणार आहे। ज्या घरकुल लाभार्थ्यांचे तिन्ही हप्ते मिळालेले आहेत किंवा तो लाभार्थी राज्य पुरस्कृत योजनेमध्ये लाभार्थी असेल, हे अनुदान त्या लाभार्थ्यांना मिळणार का? तर मित्रांनो, याच्या संदर्भातील सविस्तर अशी एक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ज्याच्यापैकी 35,000 रुपये बांधकाम करण्यासाठी आणि 15,000 रुपये सोलर बसवण्यासाठी, अशा प्रकारे 50,000 रुपये हे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर प्रत्येक घरकुलावरती सोलर उभारलं जावं, ही राज्य शासनाच्या माध्यमातून एक उद्दिष्ट घेण्यात आलेलं होतं। आणि याच्याच अंतर्गत योजनेच्या अनुदानास पूरक अनुदान म्हणून देखील अनुदान दिलं जात आहे मित्रांनो, याच्यामध्ये कोण पात्र असणार, कोण अपात्र असणार, हे अतिशय महत्वाचं आहे। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या विविध योजनेचे लाभार्थी, याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी यांना 2024 ते 25 पासून हे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून हे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। 24-25 पासून प्रधानमंत्री आवास योजना हा टप्पा राबवण्यास मंजुरी दिलेली आहे। हा टप्पा 2028 ते 29 पर्यंत राबवला जाणार आहे। आणि याच ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जवळजवळ 19.66 लाख घरकुलाचं उद्दिष्ट हे राज्य सरकारकडून घेण्यात आलेलं आहे। याच लाभार्थ्यांना, जे काही लाभार्थ्यांना 50,000 रुपयाचं वाढीव अनुदान दिलं जाणार आहे, एक केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024 ते 25 मध्ये प्राप्त निधीमधील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिस्स्यातून अतिरिक्त 50,000 रुपये अनुदान एवढी वाढ दिली जाणार आहे। तर त्यातील 35,000 रुपये हे घरकुल बांधण्यासाठी, तर 15,000 रुपये हे 1 किलोवॅट सोलर उभारण्यासाठी दिले जाणार आहेत मित्रांनो। आता याच्यामध्ये जे सोलर उभारणार नाही त्यांना हे 15,000 रुपयाचं अनुदान मिळणार नाही। याच्यामध्ये सोलर अटी कंपल्सरी करण्यात आलेले मित्रांनो, राज्यात सामाजिक न्याय विभाग, सहाय्य विभाग, विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 च्या अंतर्गत 2024-25 ते 28-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक असलेला निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्धता देण्यात येणार आहे मित्रांनो। आता याच्याच अंतर्गत पात्र होणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे। याच्या अंतर्गत आपण पाहिलं तर राज्य शासनाच्या रमाई आवास योजना असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत असेल, आदिम आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, असे सर्व योजना आहेत। याचे 2024 ते 25 उद्दिष्ट आहे। त्या उद्दिष्टामध्ये लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मध्ये लाभार्थी सर्व 2024 ते 25 मधील टप्पा 2 त्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे। आणि ही पुढे 2028 ते 29 पर्यंत हे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याच्या अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी या योजनेसाठी पात्र होणार आहेत त्यांच्यामुळे आपलं घरकुल टप्पा 2 च्या अंतर्गत 2024 ते 25 मंजुरी आहे
का ते तपासून पहा आणि 2024-25 ची मंजुरी जर असेल तर वाढीव अनुदान वाढीव अनुदान 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे आणि 2025 ते 26 पासून आता पुढे एकाच लेखा शीर्षका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2च्या अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे मित्रांनो. पुढे लाभार्थ्यांना ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून हे अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे अतिशय महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही माहिती आपणास उपयोगी पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.